नमस्कार विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 9वीच्या भूगोल या विषयामधील पाठ क्रमांक 6 सागर जलाचे गुणधर्म याविषयी अभ्यासणार आहोत। सुरुवातीला म्हटलेलं आहे, थोडे आठवूया। जगातील सर्वात मोठा जलसाठा कोणता? तर जगातील सर्वात मोठा जलसाठा म्हणजे पॅसिफिक महासागर आहे। तर दुसरा प्रश्न आहे, सागर जल खारट का असते? तर याचं उत्तर आहे की सागराच्या पाण्याची सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होते, परंतु त्यातील क्षार हे पाण्यामध्येच असतात आणि म्हणून उर्वरित सागर जल आणखी खारट होत असते। तर मागील इयत्तामध्ये आपण सागरासंदर्भात भरती, ओहोटी, प्रवाह यांचा अभ्यास केला आहे आणि या पाठामध्ये मात्र आपण सागर जलाचे काही गुणधर्माचा विचार करणार आहोत। त्यातील पहिला जो गुणधर्म आहे तो आहे तापमान। तर सागर जलाचे काही गुणधर्म आहेत, त्यामध्ये तापमान, क्षारता, घनता याबाबतची माहिती आपल्याला या पाठामध्ये घ्यायची आहे। आणि आता म्हटलेलं आहे, सांगा पाहू जमिनीच्या व सागराच्या तापमानात काय फरक असतो? आता जमिनीच्या आणि सागराच्या तापमानात काय फरक असतो? तर जमीन ही उशिरा तापते आणि लवकर थंड जमीन लवकर तापते, लवकर थंड होते। समुद्राचं पाणी हे उशिरा तापते आणि उशिरा थंड होते। सागर जलाचं तापमान थोडं कमी असते जमिनीच्या तापमानापेक्षा। त्यानंतर आहे, विषुववृत्तापासून ध्रुव प्रदेशाकडे सागर जलाच्या तापमानात कोणता फरक पडतो? तर आपण जर म्हटलं पृथ्वी गोल आहे आणि येथे विषुववृत्त आहे, तर ध्रुवाकडे जसजसं आपण जाऊ, विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवाकडे जेव्हा आपण जाऊ तेव्हा सागर जलाचं तापमान कमी 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 होत जाते, हे लक्षात घ्या। आणि नंतर आहे भौगोलिक स्पष्टीकरण याच विषयाचं। तर तापमान हा सागर जलाचा अत्यंत महत्त्वाचा गुणधर्म आहे, परंतु समुद्राचं किंवा सागर जलाचं तापमान हे सर्वत्र सारखं नसते। सागर जलाच्या तापमानाची भिन्नता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घटकावर अवलंबून असते। म्हणजे सर्व ठिकाणी सागर जलाचं तापमान सारखं नसते, वेगवेगळ्या ठिकाणी समुद्र जलाचं तापमान वेगवेगळं असते आणि ते वेगवेगळ्या घटकावर अवलंबून सुद्धा असते। जर आपण अक्षवृत्तीय विचार केला, म्हणजे विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंतचा जर आपण विचार केला, जर आपण म्हटलं की पृथ्वी अशी गोल आहे आणि विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत अक्षवृत्तीय जर आपण विचार केला, तर समुद्राचं तापमान जसजसं आपण दोन्ही ध्रुवाकडे जाऊ तसतसं सागर जलाचं तापमान हे कमी कमी होत जाते। तर विषुववृत्तावर आपण जर विचार केला की विषुववृत्तावर हे 25 अंश सेल्सिअस असते। मध्य अक्षवृत्तीय भागामध्ये सागर जलाचं तापमान 16 अंश सेल्सिअस असते आणि ध्रुवाकडे ते 2 अंश सेल्सिअसपर्यंत सुद्धा कमी होत जाते। म्हणजे जसजसं आपण ध्रुवाकडे चाललेलो आहोत तसतसं तापमान कमी कमी होत आहे। सागर जलाचंही तापमान कमी होते आणि पृथ्वीचं सुद्धा तापमान कमी होते। त्यानंतर आहे की याशिवाय सागर जलाचं तापमान आणि विशिष्ट म्हणजे पृष्ठीय तापमान, जे वरच्या लेवलचं जे पाणी आहे त्याचा तापमानामध्ये चक्रीवादळ, पर्जन्य, सागरी लाटा, प्रवाह, क्षारता, प्रदूषण, अभिसरण प्रवाह, ऋतू इत्यादीचा सुद्धा परिणाम दिसून येतो। म्हणजे चक्रीवादळ झालं, पर्जन्य झालं, सागरी लाटा झालं, प्रदूषण झालं, यामुळे सुद्धा समुद्र जलाचं तापमान जास्त किंवा कमी असू शकते। त्याचसोबत सागरी प्रवाह, सागराचे ज्या लाटा राहतात, समुद्राचा जो प्रवाह वाहतो, पाणी जे वाहते एका देशाकडून दुसऱ्या देशाकडे, एका ध्रुवाकडून दुसऱ्या ध्रुवाकडे, एका अक्षवृत्ताकडून दुसऱ्या अक्षवृत्ताकडे, हे जे समुद्राचे जे पाण्याचे प्रवाह तयार होतात याचा सुद्धा सागर जलाच्या तापमानावर परिणाम होतो। तो कसा होतो? तर ज्या भागामध्ये थंड सागरी प्रवाह वाहत येतात त्या भागाचं तापमान कमी होते
आणि ज्या भागात उष्ण सागरी प्रवाह वाहत जाते तेथील तापमान वाढते। तर सागर जलाचं तापमान म्हणजे काय? थंड सागरी प्रवाह जर उष्ण प्रदेशात गेले तर उष्ण प्रदेशाचं तापमान कमी करतात आणि थंड प्रदेशामध्ये जर उष्ण प्रवाह वाहत गेले तर थंड प्रदेशाचं तापमान वाढवतात। अशा प्रकारे सागर जलाचं तापमान हे सागर प्रवाहावर सुद्धा अवलंबून असते। त्यानंतर आहे विद्यार्थ्यांनो की येथे तुम्हाला सागर जलाचं तापमान वेगवेगळ्या अक्षवृत्तीय भागात वेगवेगळ्या ऋतूमध्ये खोलीनुसार कसं बदलते ते या आकृतीमध्ये दाखवलेलं आहे। या आकृतीचं निरीक्षण करा व खालील प्रश्नाची उत्तरे द्या। तर येथे पहिला प्रश्न विचारलेला आहे की उष्णकटिबंधातील सागर जलाचे तापमान किती आहे व ते तापमान 500 मीटर खोलीवर किती आहे? तर या आकृतीमध्ये पाहून आपल्याला सांगायला लागणार आहे की उष्णकटिबंधाची आकृती ही आहे, जी रेषा डॉट्स आहे ने बनलेली आहे। तर उष्णकटिबंधातील सागर जलाचं तापमान किती आहे? तर ही रेषा आपल्याला पाहावं लागेल की कुठे गेलेली आहे। ही रेषा बघा इथे 20च्या जवळ, पृष्ठीय तापमान म्हटलं की ही रेषा बघावं लागेल आपल्याला। तर या रेषेवर बघा 20च्या जवळ आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो की येथे आपण बघा सागर जलाचं तापमान किती आहे? उष्णकटिबंधातील सागर जलाचं तापमान 18 अंश सेल्सिअस आहे आणि 500 मीटर खोलीवर, म्हणजे इथे बघा 500 मीटर खोलीवर ते किती आहे? तर 500 मीटरची जी रेषा आहे ती येथे जॉईंट होते याला, आणि याचं तापमान किती आहे? तर 11 अंश, 500 मीटर खोलीवर ते 11 अंश सेल्सिअस आहे। दुसरा जो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तो आहे मध्य अक्षवृत्तीय प्रदेशात सागर जलाचं तापमान समुद्र सपाटीवर किती आहे? तर मध्य अक्षवृत्तीय रेषा म्हणजे ही निळी रेषा, याचं सागर पृष्ठावर तापमान किती आहे? तर 15च्या आधी म्हणजे 14 अंश सेल्सिअस आहे। इथे आपण पाहू शकतो ही रेषा या ठिकाणी मॅच होत आहे। नंतरचा प्रश्न आहे मध्य अक्षवृत्तीय प्रदेशातील सागर जलाचं तापमान, मध्य अक्षवृत्तीय म्हणजे पुन्हा तीच निळी रेषा, आणि याचं तापमान 1500 मीटर खोलीवर, 1500 मीटर खोलीवर आपण पाहू शकतो कुठे आहे ही रेषा? तर 1500 मीटर खोलीवर ही तापमान आपल्याला बघा अगदी बरोबर 5 अंश सेल्सिअस जाणवत आहे आपल्याला। ते किती? 5 अंश सेल्सिअस। आणि नंतरचा प्रश्न आहे उच्च अक्षवृत्तीय प्रदेशाचं तापमान आलेख काय सांगतो? या प्रदेशातील सागर जलाचं तापमान खोलीनुसार 500, 1000 व 1500 मीटरवर किती आहे? तर उच्च अक्षवृत्तीय म्हणजे ही अगदी डार्क गुलाबी रेषा इथे लिहिलंच आहे उच्च अक्षवृत्तीय, आणि ही रेषा काय दर्शवते आपल्याला की उच्च अक्षवृत्तीय प्रदेश सागर जलात तापमानावरून असं आपल्या लक्षात येते की सागर जलाच्या तापमानावर खोलीचा आणि खोलीनुसार कोणताच फरक पडत नाही। हे तापमान भूपृष्ठापासून सर्वत्र सारखं आहे, जे किती आहे? तर 4 अंश सेल्सिअस आहे। बघा 5च्या आधी आहे ह्या आकडेवारी 4 अंश सेल्सिअस मोडते। तर 4 अंश सेल्सिअस, आणि ते किती खोल गेलं तरी ते 4 अंश सेल्सिअसच आपल्याला पाहायला मिळते। उच्च अक्षवृत्तीय म्हणजे ध्रुवाकडील, उच्च अक्षवृत्तीय म्हणजे ध्रुवाकडील प्रदेश, येथे नेहमी थंड प्रदेश असतो आणि थंड प्रदेशामध्ये बाष्पीभवन कमी असल्यामुळे सागर जलाचं तापमान कमी असते, कारण येथे थंड प्रदेश आहे। नंतर आहे किती खोलीनंतर सागर जलाचं तापमान सर्वत्र स्थिर आहे? किती खोलीनंतर सागर जलाचं तापमान सर्वत्र स्थिर आहे? तर हे आपल्याला लक्षात येईल की 2000 मीटर खोलीनंतर, किती? 2000 मीटर खोलीनंतर सागर जलाचं तापमान सर्वत्र स्थिर आहे। आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनो हीच माहिती पुन्हा एकदा आपल्याला बघायची आहे, जी आपण प्रश्नाच्या उत्तराच्या स्वरूपात दिलेली आहे। सागर पृष्ठावरून बहुतांश सूर्यकिरणे परावर्तित होतात, तर काही प्रमाणात सूर्यकिरणे सागराच्या ठराविक खोलीपर्यंत जाण्यात, तर परिणामी तेथे वाढत्या खोलीनुसार सूर्याच्या उष्णतेची तीव्रता कमी होते। म्हणजे काय? तर समुद्र आहे आणि सूर्याची किरणं ही काही मीटरपर्यंत आतमध्ये जाऊ शकते, परंतु सूर्याची किरणे जसजशी आत जाईल तसतशी त्याची तीव्रता कमी होईल, आणि म्हणून कमी 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 तापमान आतमध्ये होत राहील। तर त्यामुळे सागर जलाच्या तापमानात 200 मीटरपर्यंत घट होत जाते, 2000 मीटर खोलीपर्यंत कमी कमी होत जाते। आणि मग 2000 मीटर खोल पाणीच्या नंतर, म्हणजे 2000 मीटर नंतर सर्व ठिकाणी सागर जलाचं तापमान सारखंच असते, कारण त्यानंतर सूर्यकिरणे पोहोचू शकत नाही। ध्रुवीय प्रदेशात मात्र सर्व ठिकाणी
हे 4 अंश सेल्सिअस असते, म्हणजे 2000 मीटर खोलीनंतर विषुववृत्त असो की ध्रुव असो पाण्याचं तापमान राहील 4 अंश सेल्सिअस। आणि खोलीनुसार जे आहे सागर जलाचं तापमान 4 अंश सेल्सिअस होते आणि त्यामुळे जास्त खोलीवरील सागर जल कधीही गोठत नाही, कारण गोठण्यासाठी त्याला पाहिजे 0 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान। परंतु सर्वात खोलीवरील समुद्राचं तापमान पाण्याचं तापमान 4 अंश सेल्सिअस असते, म्हणजे सागर जल कधीही गोठत नाही। परंतु विषुववृत्ताजवळ सागर जलाच्या तापमानात खोलीनुसार बदल जास्त होतो, कारण तिथे तापमान जास्त असते, तर ध्रुवीय प्रदेशात तापमानातील फरक कमी असतो, म्हणून तेथे जास्त फरक होत नाही। या उलट भूवेष्टित समुद्र व खुल्या समुद्रातील सागर जलाच्या तापमानामध्ये सुद्धा भिन्नता असते। भूवेष्टित समुद्र म्हणजे असा समुद्र की ज्याला चारही बाजूने जमिनीने वेढलेला आहे, आणि खुला समुद्र म्हणजे काय, तर ज्याच्या दूरपर्यंत जमीन नाही। उदाहरणार्थ अटलांटिक महासागर पूर्ण ओपन स्पेस आहे। परंतु भूवेष्टित समुद्र म्हणजे भूमध्य समुद्र, जे जमिनीने वेढलेले आहेत अशा समुद्राची क्षारता जास्त असते खुल्या समुद्रापेक्षा। भूवेष्टित समुद्राची क्षारता जास्त असते, कारण हे तापमान खुल्या समुद्र जलापेक्षा तेथील तापमान जास्त असते। तर जरा टोके चालवा। तळाकडील सागर जलाचे तापमान गोठण बिंदू खाली गेले असते। तळाकडील सागर जलाचं तापमान जर गोठण बिंदू खाली गेलं असतं तर काय झालं असतं, म्हणजे तळाकडील सागर जलाचं म्हणजे समजा असा एक समुद्र आहे आणि समुद्राच्या अगदी तळाकडील पाण्याचं तापमान 0 अंशावर गेलं असतं तर काय झालं असतं, त्याचा बर्फ झाला असता, तो बर्फ वर आला असता आणि मग पुन्हा वरचं गरम पाणी खाली गेलं असतं, पुन्हा त्याचा बर्फ झाला असता, पुन्हा वर आलं असतं, असं हे चक्र सुरू असतं। तर आता आपण पहिला जो गुणधर्म बघितला पाण्याचा तो होता तापमान। कोणता होता, तापमान। आणि त्यामध्ये आपण बघितलं की सागर जलाचं तापमान हे खोलीनुसार भिन्न असते आणि 4 अंश सेल्सिअस नंतर सागर जलाचं तापमान कमीत कमी तापमान 4 अंश सेल्सिअस असते। 2000 मीटर नंतर सागर जलाच्या तापमानामध्ये कोणताही फरक होत नाही, मग ध्रुवावर असो की मग ते पाणी किंवा तो समुद्र विषुववृत्तावर असो, त्यात कोणताही परिणाम होत नाही। दुसरा जो अत्यंत महत्त्वाचा घटक आहे सागर जलाचा अत्यंत महत्त्वाचा घटक जो पहिला तापमान बघितल्यानंतर दुसरा आहे क्षारता। तर आता यासाठी आपल्याला एक प्रयोगसुद्धा करून बघायचा आहे। क्षारतेमध्ये आपल्याला बघायचं आहे की सागर जलाच्या पाण्याची चव खारट कशामुळे होते, कारण त्यामुळे क्षार असतात। सागर जलाच्या पाण्यात क्षाराचं प्रमाण जास्त असण्याची कारणे काय असतील, कारण की समुद्राच्या पाण्याची वाफ होते परंतु त्या पाण्यातील क्षार तेथेच साचतात आणि म्हणून सागर जलाची क्षारता जास्त असते। आता सागर जलातील क्षाराचा आपल्याला काय उपयोग होतो, तर त्यापासून आपण मीठ वगैरे तयार करू शकतो। सागर जलाची क्षार आपणास कसे मिळवता येतील, तर त्या सागर जलाचे क्षार पाणी एका ठिकाणी साचवून आपण त्या पाण्याची वाफ होईल आणि उर्वरित क्षार शिल्लक राहील आणि त्या मिठागरच्या स्वरूपात आपण ते क्षार मिळवू शकतो मिठाच्या स्वरूपात। तर बघा, पहिला जो घटक आहे तो बघून झाल्यानंतर दुसरा महत्त्वाचा घटक आहे क्षारता। आणि क्षारतेमध्ये आपण पाहिलं की आपण जे अन्न खातो त्यामध्ये मिठाचा वापर केलेला असतो। विविध रसायने औषधे तयार करण्यासाठी मिठाचा वापर होतो। शिवाय पदार्थ जास्त दिवस टिकवावा म्हणून सुद्धा मिठाचा वापर केला जातो। मिठाचा वापर बर्फाच्या कारखान्यात सुद्धा केला जातो आणि मिठागराच्या माध्यमातून आपण सागर जलाचा क्षार गोळा करू शकतो, आधीच सांगितलं मी। आणि क्षारतेमुळे सागर जलाची उद्धरण क्षमता वाढते, त्याचा फायदा जलवाहतुकीसाठी होतो। उद्धरण क्षमता म्हणजे पाण्याची घनता, म्हणजे त्यावर एखादा पदार्थ या पाण्यावर तरंगतो, उडत नाही, त्याला उद्धरण क्षमता आपण म्हणू। तर जर सागर जलाची क्षारता प्रमाणापेक्षा जास्त असेल तर त्यातील सजीव सृष्टीसुद्धा नष्ट होते, कारण जास्त क्षार शरीराला घातक असतात, सजीवांना घातक असतात, म्हणून आपल्याला म्हटलं जाते की मीठ कमी खावे। त्यानंतर बघा, आता काय करायचं आहे, आधी एक प्रयोग केला आपण तापमानाचा, आता आपल्याला बघायचं आहे की एका उबड भांड्यात 1.5 लिटर पाणी घ्या। एका मोठ्या उबड भांड्यात 1.5 लिटर पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यात 100 ग्रॅम मीठ टाकायचं आहे आणि ते ढवळून घ्यायचं आहे। आता हे जे पाणी आहे हे सारख्या 3 आकाराचे भांडे घेऊन त्यामध्ये टाकायचं आहे
सारख्या प्रमाणात टाकायचं आहे आणि त्या भांडं आपल्याला ओळखायचं आहे म्हणून वेगवेगळ्या रंगाची ठिपके आपल्याला दिली आहे. जिथे दिसत आहे येथे वेगळा रंग आहे, येथे वेगळा आणि येथे वेगळा निळा रंग आहे, येथे जांभळा आहे, एका ठिकाणी ऑरेंज कलर आहे. आणि या तिन्ही भांड्यामध्ये मीठ मिश्रित पाणी समप्रमाणात भरा, सारख्या लेवलने भरा. पाणी भरल्यानंतर भांडी अर्धी शिल्लक राहील, रिकामी राहील, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. आणि मग आता काय करायचं आहे की सर्वांनी या पाण्याची चव घ्यायची आहे. सारख्याच प्रमाणात खारट आहे का ते बघण्यासाठी. नंतर ह्या 3 भांड्यापैकी एक भांडं सूर्यप्रकाशात ठेवायचं आहे आणि त्यावर सुद्धा जाळीचं झाकण ठेवायचं आहे. एक सूर्यप्रकाशात अंगणात नेऊन ठेवा. नंतर काय करायचं आहे तर उरलेली 2 भांडी वर्गातल्या खोलीत ठेवा. परंतु वर्गातल्या खोलीत ठेवत असताना किंवा घरीसुद्धा आपण ठेवू शकतो, त्यावर पुन्हा झाकण ठेवा. आणि मग आता हे जे 2 भांडे आपण घरात ठेवलेले आहे किंवा वर्गात ठेवलेले आहे, यापैकी एकाच भांड्यात पाणी टाकायचं आहे. दररोज थोडं थोडं पाणी टाकायचं आहे. म्हणजे काय होईल, एक भांडं आपण सूर्यप्रकाशात ठेवलेलं आहे, 2 भांडे खोलीत ठेवलेले आहे, परंतु एका भांड्यात पाणी टाकणे सुरू आहे, एका भांड्यात पाणी टाकणे सुरू नाही. तर आता 3-4 दिवसानंतर काय करायचं आहे, तिन्ही भांडे एकत्र आणायचे आहे. आणि मग आता हे तिन्ही भांडे एकत्र आणले की सर्वांनी मिळून या भांड्यांच्या पाण्याची चव घ्यायची आहे. आणि बघा आता काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे की कोणत्या भांड्यातील पाणी जास्त किंवा कमी झाले. तर आपल्या लक्षात येईल की ज्या भांड्यामध्ये आपण दररोज पाणी टाकत होतो त्या भांड्यातील पाणी वाढलेलं आहे आणि सूर्यप्रकाशात ठेवलेल्या भांड्यातील पाणी कमी झालेलं आहे. दुसरा प्रश्न आहे त्या भांड्यातील पाणी जास्त किंवा कमी होण्याची कारणे काय. तर बघा की जे वर्गात आपण भांडं ठेवलं होतं त्यातील ज्यात पाणी टाकत होतो त्यात आपण स्वतः पाणी टाकल्यामुळे त्यातील पाणी वाढलं. आणि ज्या भांड्याला आपण हातही लावला नाही त्या भांड्यातील पाणी तेवढंच राहिलं आणि सूर्यप्रकाशात ठेवलेल्या भांड्यातील पाणी मात्र कमी झालं. तर हे कमी होण्याचं कारण म्हणजे की सूर्याच्या उष्णतेमुळे त्यातील पाण्याची वाफ झालेली आहे. आणि त्यानंतरचा प्रश्न आहे की त्या भांड्यातील पाण्याचा खारटपणा कमी अधिक होण्याचं कारण काय असेल. तर बघा, जे भांडंला अजिबात आपण हात लावला नाही त्याची क्षारता आधी एवढीच होती हे आपल्या लक्षात येईल. ज्या भांड्यामध्ये आपण पाणी टाकत गेलो दररोज त्या पाण्याची क्षारता कमी झाली आणि मधल्या भांड्याची इक्वल राहिली. आणि या पाण्याची आणि जे सूर्यप्रकाशात आपण भांडं ठेवलं त्याची क्षारता वाढलेली आपल्याला दिसल. तर याचं कारण काय आहे की याचंच आपल्याला शिकायचं आहे की समुद्र जलाची क्षारता कशी वाढले. तर काय होते, समुद्र जलाच्या पाण्याची वाफ होते, पाण्याचं प्रमाण कमी होते परंतु त्यातील क्षाराची वाफ होत नाही. ते क्षार उरलेल्या भांड्यातच साचत जाते आणि उर्वरित ज्या कमी पाण्यामध्ये जास्त मीठ तयार होते. म्हणजे काय, तर पाण्याचं प्रमाण कमी होते परंतु क्षारता तेवढीच राहते आणि म्हणून कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त क्षारता होते आणि म्हणून समुद्र जलाच्या पाण्याची क्षारता वाढत असते. हे आपल्याला यावरून घ्यायचं आहे की तुमच्या लक्षात आलं असेल की सूर्याच्या उष्णतेमुळे पाण्याचं बाष्पीभवन होते. बाष्पीभवनामुळे पाण्याची वाफ होते, पाणी कमी होते परंतु क्षार तेवढेच राहतात. त्यामुळे उरलेल्या पाण्यात क्षाराचं प्रमाण वाढते म्हणजे पाण्याचा खारटपणा वाढतो. आणि हे अत्यंत महत्त्वाचे 3 टॉपिक आहे की बाष्पीभवन जास्त आणि गोड्या पाण्याचा पुरवठा कमी असेल तर क्षारता जास्त. हे लक्षात ठेवा, योग्य की अयोग्य, चुकी बरोबरमध्ये. बाष्पीभवन जास्त, गोड्या पाण्याचा पुरवठा कमी. गोड्या पाण्याचा पुरवठा म्हणजे नदीद्वारे होणारा पाण्याचा पुरवठा कमी आणि वाफ होणे जास्त असेल आणि गोड्या पाण्याचा पुरवठा कमी असेल तर क्षारता वाढते, क्षारता जास्त असते. या उलट पाण्याचा बाष्पीभवनाचा प्रमाणही कमी आणि गोड्या पाण्याचा पुरवठा जास्त असेल तर क्षारता कमी होते. म्हणजे नदीनं येऊन मिळणारं गोड पाणी जास्त आहे आणि बाष्पीभवन कमी आहे. तर काय होते की क्षारता कमी असते कारण गोड पाणी जास्त येऊन राहिलेलं आहे, वाफ कमी होत आहे. येथे काय होऊन राहिलेलं आहे की पाण्याचा पुरवठा कमी होत आहे आणि बाष्पीभवन जास्त होत आहे म्हणजे पाणी कमी होत आहे आणि म्हणून क्षारता वाढत आहे. त्यानंतर पाण्याचं बाष्पीभवनही कमी आहे आणि गोड्या पाण्याचा पुरवठाही कमी आहे. तर फारसा फरक सागर जलाच्या क्षारतेत फरक नाही, ते इक्वल असतात. म्हणजे तापमान हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. बाष्पीभवन जास्त, गोड्या पाण्याचा पुरवठा कमी तर क्षारता जास्त. गोड्या पाण्याचा पुरवठा जास्त, वाफ कमी होणे तर क्षारता कमी आणि बाष्पीभवनही सारख्या प्रमाणात आणि पाणीसुद्धा सारख्या प्रमाणात, तर ते इक्वल स्वरूपामध्ये असते.
जरा विचार करा, पृथ्वीवर सर्व सागरातील जर आपण क्षार एकत्र केले तर त्याचं वजन 120 दशलक्ष टन होते आणि पृथ्वीवर हे जर आपण पसरवलं क्षार तर साध्या भाषेत जर मीठ म्हटलं आपण तर त्याची 150 मीटर जाडीचा उंच थर पृथ्वीवर निर्माण होतो. संपूर्ण पृथ्वीवर निर्माण होईल 150 मीटर उंचीचा जाडीचा थर. विचार करा, एवढं 40 मजली इमारती एवढी उंच मिठाचा थर पृथ्वीवर तयार होईल. एवढं मीठ समुद्रात आलं तरी कुठून, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की समुद्राच्या पाण्यातील मीठ वेगळं केलं तर 40 मजली बिल्डिंगच्या हाईट एवढं मिठाचे थर संपूर्ण पृथ्वीवर साचेल, तर एवढं मीठ आलं तरी कुठून असेल. आणि आता नंतर बघायचं आहे आपल्याला की हे नेहमी लक्षात ठेवा, सागर जलाची क्षारता कशी मोजली जाते. तर सागराच्या 1000 वजनी भाग पाण्यात, बघा 1000 वजनी भाग पाण्यात सर्व क्षारांचे मिळून जितके वजन भाग प्रमाण असते त्याला सागर जलाची क्षारता म्हणते. समजा 1000 ग्रॅम पाणी आपण घेतलं, 1000 ग्रॅम पाणी आपण जर घेतलं म्हणजे 1 किलो पाणी घेतलं आपण किंवा 1 लिटर पाणी घेतलं तर त्यामध्ये जर 40 ग्रॅम क्षार असेल तर त्या पाण्याची क्षारता किती, 40, आणि ती लिहिली जाते दर हजारी 40. सांगितली कशी जाते ती, दर हजारी 40 आणि लिहिली कशी जाते तर अशा प्रकारे दर हजारी 40. इथे आपण पाहू शकता टक्क्याच्या चिन्हामध्ये अशा प्रकारे हे झाले 100 आणि हे झाले 1000. कळलं का? ज्या प्रकारे 100 म्हणजे 100 पैकी किती मार्क मिळाले यासाठी आपण हे चिन्ह वापरतो. तर 100वर जर आपण 1 शून्य दिलं तर 1000 होते, म्हणून या टक्क्यावर सुद्धा शून्य द्यायचं, तर दर हजारीचं चिन्ह अशा प्रकारे तयार होते. तर सागर जलाची क्षारता दर हजारी मोजली जाते आणि ती वाचल्या जाते दर हजारी 40. आणि लक्षात घ्या की 1000 सागर जलाच्या 1000 वजनी भागात पाण्यामध्ये किती क्षार आहे त्याला म्हटलं जाते त्या पाण्याची क्षारता. आणि ही क्षारता कोणत्या एककात मोजली जाते, हायड्रोमीटर, रिफ्रॅक्टोमीटर आणि सॅलिनोमीटर या उपकरणाचा वापर करून ती दर हजारी या एककामध्ये मोजली जाते. हे अत्यंत महत्त्वाचं समजून घेण्यालायक टॉपिक आहे विद्यार्थ्यांनो. नंतर आपल्याला म्हटलं आहे नकाशाचं निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. तर प्रश्न मी वाचतो, नकाशा तुम्हाला दाखवतो येथे. तर आपल्या हे लक्षात येईल हा नकाशा बघितल्यावर. पहिला प्रश्न आहे की कर्कवृत्त व मकरवृत्त, येथे प्रश्न आहे, मी हे नंतर वाचतो येथे की कर्कवृत्त आणि मकरवृत्तच्या आसपास सागर जलाची क्षारता किती आहे. तर येथे हे विषुववृत्त आपल्याला देण्यात आलेलं आहे. आपण इथे एक मकरवृत्त आणि कर्कवृत्त काढून घेऊ. तर हे वरचं कर्कवृत्त आहे आणि हे मकरसाठी यम लिहितो आहे मी. या भागात सागर जलाची क्षारता किती आहे असं जर म्हटलं तर आपल्या लक्षात येईल की या भागात सागर जलाची क्षारता जवळपास येथे बघा 35 आहे आणि येथे 36 आहे, येथे सुद्धा 36 आहे. तर कर्कवृत्त आणि मकरवृत्ताच्या आसपास 36 दर हजारी 36 आहे, मकरवृत्ताच्या आसपास दर हजारी 35 आहे. सर्वात कमी क्षारता कोणत्या प्रदेशात आहे. तर आर्क्टिक महासागराच्या प्रदेशामध्ये सागर जलाची क्षारता ही कमी आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा कमी आहे ती. तर ते आपण पाहू शकतो. बघा इथे बंगालच्या उपसागरात 32 लिहिलेली आहे, आर्क्टिक महासागराच्या भागामध्ये सुद्धा कमी आहे. तिसरा प्रश्न आहे कोणत्या महासागरात दर हजारी 37पेक्षा जास्त क्षारता आढळते. तर या ठिकाणी भूमध्य समुद्रामध्ये दर हजारी 37पेक्षा जास्त क्षारता आपल्याला आढळून येते. जागतिक स्तरावर क्षारतेत फरक पडण्याचे कारण काय असावे. तर अक्षवृत्तानुसार तापमानात पडणारा फरक, बाष्पीभवनाचं प्रमाण, अक्षवृत्तानुसार फरक, तापमानात फरक, बाष्पीभवनाचं प्रमाण, बाष्पीभवन होणे, आणि त्यानंतर नद्यांद्वारे होणारा गोड्या पाण्याचा पुरवठा आणि समुद्राचे खुला समुद्र आणि हा भूवेष्टित समुद्र, अशा प्रकारे
जागतिक स्तरावर क्षारतेमध्ये फरक पडतो। नंतर आहे विद्यार्थ्यांनो याचं भौगोलिक स्पष्टीकरण। पुन्हा तर भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये आपल्याला बघायचं आहे की पृथ्वीवरील तापमान वितरणात असमानता आहे, गोड्या पाण्याचा पुरवठा त्यातील असमानता या बाबी सागर जलाच्या क्षारतेवर परिणाम करतात, हे आपण आधीच बघितलं। उष्णकटिबंधात तापमान जास्त असते, त्यामुळे तेथे बाष्पीभवनसुद्धा जास्त असते, म्हणून तेथे सागर जलाची क्षारता उष्णकटिबंधामध्ये जास्त असते। विषुववृत्तापासून 5 अंश उत्तर आणि 5 अंश दक्षिण अक्षवृत्त दरम्यान शीतपट्टा आहे, येथे आकाश ढगाळ असते, दररोज आरोह प्रकारचा पाऊस पडतो। उष्णकटिबंधामध्ये कांगो आणि अमेझॉन सारख्या नद्यासुद्धा येऊन मिळतात, परंतु अधिक तापमानामुळे येथे क्षारतेचं प्रमाण मध्यम असते, कारण गोड्या पाण्याचा पुरवठासुद्धा होतो। आता मध्य अक्षवृत्तीय भागामध्ये म्हणजे 25 अंश ते 35 अंश उत्तर आणि दक्षिण येथे पर्जन्यमान कमी आहे, गोड्या पाण्याचा पुरवठा कमी आहे आणि इथे मोठ्या प्रमाणात वाळवंटसुद्धा आहे, त्यामुळे येथे सागर जलामध्ये क्षारतेत वाढसुद्धा असते। तर समशीतोष्ण कटिबंधामध्ये सूर्यकिरणे थोडी तुरपी पडतात, त्यामुळे तापमान कमी असते, बर्फ वितळल्यामुळे गोड्या पाण्याचा पुरवठा असतो, म्हणून येथील सागर जलाची क्षारता कमी असते। म्हणजे आपण पाहिलं की समशीतोष्ण कटिबंधात सागर जलाची क्षारता कमी आहे, मध्य अक्षवृत्तीय भागामध्ये सागर जलाची क्षारता जास्त आहे आणि विषुववृत्तीय प्रदेशात मध्यम स्वरूपाची आहे। मध्य अक्षवृत्तीय भागात क्षारतेमध्ये वाढ आहे, समशीतोष्ण भागामध्ये सागर जलाची क्षारता कमी असते आणि ध्रुवाकडे तापमान खूपच कमी असते, त्यामुळे येथे सागर जलाची क्षारता कमी असते। भूवेष्टित समुद्राची क्षारता जास्त असते, तर खुल्या समुद्राची क्षारता कमी असते, कारण भूवेष्टित समुद्रात बाष्पीभवनाचा वेग जास्त असतो, गोड्या पाण्याचा पुरवठा कमी असतो, म्हणून भूवेष्टित समुद्रात ची क्षारता जास्त, खुल्या समुद्रात क्षारतेची भिन्नता वेगवेगळी असते। उदाहरणार्थ भूमध्य सागराची क्षारता ही दर 1039 आहे आणि भूमध्य समुद्राची क्षारता जो युरोप खंडाच्या खाली आहे, तर अटलांटिक महासागराची क्षारता ही दर 1035 इतकी आहे। येथे आपल्याला ती माहिती देण्यात आलेली आहे। आता म्हटलेलं आहे की भारताच्या संदर्भात जर विचार केला तर बंगालच्या उपसागराच्या पश्चिमेस अरबी समुद्राची किनारपट्टी लाभली आहे। पूर्व किनारपट्टीवर सागर जलाची क्षारता म्हणजे बघा, आपण जर म्हटलं की भारताचा हा दक्षिण भाग आपण काढला, तर भारताच्या या बाजूला अरबी समुद्र आहे, भारताचा जर आपण दक्षिण भाग काढला तर भारताच्या येथे बंगालचा उपसागर आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी अरबी समुद्र आहे। तर या बंगालच्या उपसागरामध्ये म्हणजे पूर्व किनारपट्टीवर सागर जलाची क्षारता 34 आहे आणि या ठिकाणी 35 आहे। याचं कारण काय असेल तर याचं उत्तर तुम्ही शोधायचं आहे। याचा गोड्या पाण्याच्या पुरवठ्याशी संबंध आहे। नंतर आहे माहीत आहे का तुम्हाला मध्ये आपल्याला मृत समुद्राबद्दलची माहिती दिलेली आहे। तर मृत समुद्राच्या नावावरूनच लक्षात येते की या समुद्राचं नावच इथल्या परिस्थितीची कल्पना आपल्याला देते। इस्रायल आणि जॉर्डन या देशाच्या सीमेवर मृत समुद्र आहे, याची क्षारता 332 आहे। जगामध्ये सर्वात जास्त क्षारता कोणत्या समुद्राची आहे तर मृत समुद्राची आहे, 332 दर 1000, कारण सर्वसाधारण सागर जलाची क्षारता दर 1035 असते, येथे 10 पट जास्त आहे। जॉर्डन नदी ही एकच मोठी नदी या समुद्राला येऊन मिळते, मृत समुद्राला, आणि येथे बाष्पीभवनाचा वेगसुद्धा जास्त आहे। या नदीमध्ये कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाही, एक पेशीय जीवाव्यतिरिक्त सर्व सजीव जर या नदीत आले तर सर्वचे सर्व या नदीच्या क्षारतेमुळे मरण पावतात। या समुद्राच्या क्षारतेमुळे कोणताही सजीव त्यात जगू शकत नाही, म्हणून याचं नाव मृत समुद्र आहे। आणि यामध्ये अति क्षार असल्यामुळे तिथे क्षारस्तंभसुद्धा तयार झालेले आहेत आणि याची घनतासुद्धा पाण्याची घनतासुद्धा जास्त आहे, कारण क्षाराचं प्रमाण जास्त आहे, घनता जास्त आहे, त्यामुळे या समुद्रात कोणीच बुडू शकत नाही, बुडण्याची भीती अजिबात नाही, कारण या पाण्याचीच घनता जास्त आहे। या पाण्यात उतरल्यावर आपण सहज त्या पाण्यावर तरंगू शकतो। एक म्हणजे मृत समुद्राचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तेथील भूभाग सागर समुद्रसपाटीपासून कमी उंचीवर आहे। समुद्रसपाटीपासून जास्त उंचावर हा समुद्र नाही, जगातील सर्वात कमी उंचीचा हा भूभाग असून काही भागात उंची 400 मीटरसुद्धा आहे। ऋण 400 मीटर म्हणजे समुद्रसपाटीपेक्षा खोल हा समुद्र आहे।
तर यावरून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, मृत समुद्रामध्ये कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाही, म्हणून त्याला मृत समुद्र असे म्हणतात. या सागर जगातील सर्वात जास्त सागर जलाची क्षारता असलेला हा समुद्र आहे, 332 दर हजारी, आणि याची घनतासुद्धा जास्त आहे, म्हणून यामध्ये कोणताही सजीव बुडूसुद्धा शकत नाही. तर हे क्षारस्तंभ आहे, हे हिम नाही, हे क्षार आहे, मीठ आहे. आपल्या साध्या भाषेत सांगायचं झालं तर हे मिठाचे खडे तयार झालेले आहे, मोठे मोठे हिमनग जसे तयार होतात तशा प्रकारे इथे क्षाराचे नग तयार झालेले आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर आहे अगदी शेवटचा टॉपिक या लेसनचा, सागर जलाची घनता. तर आतापर्यंत आपण सागर जलाच्या गुणधर्मापैकी तापमान आणि त्यानंतर आपण बघितलं सागर जलाच्या घनते क्षारता आणि दुसरा गुणधर्म बघितला. आता आपण घनतेविषयी माहिती पाहणार आहोत. तर सागर जलाचे तापमान आणि क्षारता हे दोन गुणधर्म हे घनता नियंत्रित करतात. म्हणजे क्षारता आणि तापमानावर घनता अवलंबून आहे. थंड पाण्याची घनता जास्त असते, तर क्षारता जरी जास्त असली तरी घनताही जास्त असते. म्हणजे काय, तर क्षारतेपेक्षा तापमान हा घटक घनतेवर परिणाम करतो. बघा, घनता ही क्षारतेपेक्षा तापमानावर अवलंबून असते. म्हणजे घनतेवर कोणता घटक जास्त परिणाम करतो, तर तापमान हा घटक जास्त करतो. म्हणजे काही वेळा जर क्षारता जरी जास्त असली तरी जर त्याचं तापमान कमी असेल त्या पाण्याचं, तर त्याची घनता कमी असते. घनता त्या जलाची घनता इतर जलाच्या घनतेपेक्षा जास्त असते. म्हणजे तापमान कमी घनता जास्त, तापमान जास्त घनता कमी. लक्षात घ्या, तापमान आणि घनतेचा घनता आणि तापमानचा काय संबंध आहे, तर घनता जास्त, तापमान जर कमी असेल तर घनता जास्त असते, तापमान जर जास्त असेल तर घनता कमी असते. म्हणजे लक्षात ठेवा, तापमान कमी असेल एखाद्या समुद्राचं तर घनता जास्त असते, तापमान जास्त असेल तर घनता कमी असते. म्हणून विषुववृत्तावर घनता जास्त, तापमान जास्त असल्यामुळे घनता कमी आहे, आणि ध्रुवावरील पाण्याची घनता जास्त आहे, कारण तापमान कमी आहे. ध्रुवावरील तापमान कमी आहे, घनता जास्त आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर पहा बरं जमते काय हे. बघा, येथे आपल्याला एक नकाशा दिलेला आहे आणि प्रश्न विचारलेले आहे. बघा, येथे आपल्याला दाखवत आहे तापमान, येथे दाखवत आहे क्षारता, आणि हे यामध्ये आपल्याला तापमान, क्षारता आणि घनता दाखवत आहे. ही आहे खोली, ही आहे समुद्राची खोली, ही सुद्धा खोली आहे. हे तापमान आहे, ही क्षारता आहे आणि ही घनता आहे. तर प्रश्न विचारलेला आहे पहिला की वाढत्या खोलीबरोबर तापमान, क्षारता आणि घनता यापैकी काय कमी होते. तर वाढत्या खोलीबरोबर म्हणजे जसजशी खोली वाढत जाईल तसतसं या क्षारता, तापमान, क्षारता आणि घनतेपैकी काय कमी होते. तर आपल्या लक्षात येईल की घनता वाढत आहे, क्षारता कमी होत आहे आणि तापमान कमी होत आहे. म्हणजे काय काय कमी होते, तर तापमान कमी होते आणि क्षारता कमी होते खोलीनुसार, वाढत्या खोलीनुसार. किती खोलीनंतर या घटकातील बदल शून्यावर होतो. तर आपण पाहू शकतो 1000 मीटर खोलीनंतर, जास्त फरक नाही आहे. 1000 मीटर खोलीनंतर 1000 इथेही पाहू शकतो आपण आणि 1000 इथेही पाहू शकतो. यामधील घटकातील बदल शून्यावर जातो. किती खोलीपर्यंत या घटकातील बदलाचे प्रमाण जास्त आहे. तर बदल कुठे जास्त वक्र कुठे आहे, तर 500 मीटरच्या आतमध्ये आहे. म्हणजे 500 मीटर खोलीपर्यंत सागर जलाच्या तापमानाची, क्षारता, घनता याचं बदलाचं प्रमाण जास्त आहे. तापमान, क्षारता, घनता या तिन्ही घटकामधील सहसंबंध स्पष्ट करा. हा नंतरचा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे की तापमान कमी असेल तर घनता, आपण हे पाहू शकतो इथे. आता बघा इथे छानपैकी आहे, तापमान कमी तर घनता जास्त. बघा इथे घनतेचा कॉलम आहे, इथे तापमानाचा कॉलम आहे. तापमान कमी तर घनता जास्त, आणि क्षारता कमी
तर घनताही कमी, क्षारता कमी, घनता कमी. मात्र क्षारता कमी असूनही तापमान जर कमी असलं तर घनता वाढते. कळलं का? कळलं असेल, वाचून घेऊ शकता. पुन्हा एकदा सांगतो. तापमान कमी तर घनताही कमी, क्षारता कमी तर घनता कमी. आता क्षारताही कमी आणि तापमानही कमी तर घनता जास्त. अशा प्रकारे फरक आहे विद्यार्थी मित्रांनो. तर याचंही भौगोलिक स्पष्टीकरण बघायचं आहे. या आकृतीमध्ये आपण पाहू शकतो क्षारता, तापमान, घनता यांचं सरासरी प्रमाण सागर जलाच्या खोलीनुसार दिलेलं आहे. सागर जलाची घनता ही तापमान आणि क्षारतेवर अवलंबून असते, हे तुम्हाला माहीत आहे. या आलेखाचं निरीक्षण आपण केलं तर आपल्या लक्षात येईल की विशिष्ट खोलीनंतर तिन्ही घटकामधील फरकात खोलीनुसार काहीच या घटकामध्ये फरक पडत नाही. 500 मीटरपर्यंतच फरक पडतो. आणि जसजसं खोल जाऊ तर तसतसं 1000 मीटर खोलीनंतर हे तीनही घटकामध्ये कोणताही बदल होत नाही, सारख्या प्रमाणात ते असतात. साधारणतः 500 मीटर खोलीपर्यंतच्या सागरजलास पृष्ठीय सागरजल असे म्हणतात. यावर वारे, सूर्यप्रकाश यांचा परिणाम दिसून येतो. म्हणजे 500 मीटर खोलीपर्यंतचं सागरजल म्हणजेच भूपृष्ठीय सागरपृष्ठीय जल. आणि या सागर जलाच्या हालचाली सागरी प्रवाहाच्या स्वरूपात पाहायला मिळते. जास्त खोलीवर वारे, सूर्यप्रकाश, सागर जलाचे प्रवाह यांचा परिणाम होत नाही. त्यामुळे सागर जलाच्या या तिन्ही घटकामध्ये 1000 मीटर खोलीनंतर कोणताच फरक पडत नाही. कारण जास्त खोलीवरच्या समुद्रात किंवा जास्त खोलीवरच्या समुद्रातील पाण्यामध्ये सूर्यप्रकाशाचाही परिणाम होत नाही, वाऱ्याचाही परिणाम होत नाही आणि सागर जलाच्या प्रवाहाचाही परिणाम होत नाही. आणि म्हणून त्याच्या घनतेत, क्षारतेत आणि तापमानात जास्त फरक पडत नाही 1000 मीटर खोलीनंतर. सागरी प्रवाहाची निर्मिती ह्या सागरी पाण्याच्या गुणधर्माच्या भिन्नतेमुळे होत असते. सागरी प्रवाह हे जागतिक तापमानाचे नियंत्रक आहे. असं आपण का म्हटलं? कारण थंड प्रदेशातील जर प्रवाह उष्ण प्रदेशात आले तर तापमान थंड करतात आणि उष्ण प्रदेशातील प्रवाह थंड प्रदेशात गेले तर तेथलंही तापमान वाढवतात. आणि म्हणून त्याचं म्हटलेलं आहे की तापमानाचं नियंत्रक आहे. थंड प्रदेशातील तापमान उष्ण प्रवाह वाढवतात, उष्ण प्रदेशातील तापमान थंड प्रवाह कमी करतात, इक्वल ठेवतात तापमान. म्हणून त्याला म्हटलं आहे तापमानाचे नियंत्रक. शेवटचा टॉपिक आहे अगदी की तुम्ही केलेल्या प्रयोगाच्या पाण्याची क्षारता गणिती पद्धतीने काढा. तर 1 लिटर पाणी घेऊन त्याची पूर्ण वाफ होऊ द्या. उरलेलं क्षाराचं वजन मोजा आणि त्यावरून आपण ते काढू शकतो. तर स्वाध्याय लिहायचा आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण येथेच हा लेसन संपलेला आहे. येथेच आपण थांबणार आहोत. धन्यवाद.